आजचा व्हिडिओ अशा क्रिएटर्स करीत आहे ज्यांच्या चॅनलवरती 500 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आणि 3000 तासाच्या वॉचिंग कंप्लीट झालेले आहेत। आणि अशा पण क्रिएटर्स करीत आहेत ज्यांनी 500 सबस्क्रायबर तर कंप्लीट केले तरी सुद्धा अजूनपर्यंत एकही रुपया YouTube कडून अर्न नाही केलेला आहे। चला तर मग असे सर्व क्रिएटर्स करिता आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे। सर्वांना माहिती आहे की आपले 500 सबस्क्रायबर कंप्लीट झाले की आपल्या चॅनलचे हाफ मॉनिटायझेशन कंप्लीट होतो आणि आपल्याला पैसे अर्न करता येतात। तर जेव्हा आपले 500 सबस्क्रायबर कंप्लीट होतात तेव्हा आपल्याला 3 ऑप्शन मिळतात आणि त्या 3 ऑप्शन मधून आपण पैसे अर्न करू शकतो। तर 3 ऑप्शन म्हणजे सुपर थँक्स, मेंबरशिप आणि तिसरा आहे शॉपिंगचं। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की मेंबरशिप ऑप्शन आपण कसं इनेबल करायचं आणि हे बघण्याकरिता तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। आणि जरी एक जरी सेंटेन्स तुमच्याकडून स्किप झालं तर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार नाही आणि तुमच्या सेटिंगमध्ये काही ना काही अडथळा होईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, मी आहे उज्ज्वला बने आणि स्वागत करते तुमचं माझ्या उज्ज्वला बने टेक मराठी चॅनलमध्ये। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की मेंबरशिप ऑप्शन कसं इनेबल करतात। बघा, मी माझा दुसरा चॅनल ओपन केलेला आहे। तुम्ही बघू शकता की माझे 500 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आणि मला तिथं 3 ऑप्शन मिळालेले आहेत। तर मी सुपर चॅट ऑप्शन ऑलरेडी ऑन केलेला आहे। आता मेंबरशिप आणि शॉपिंग ऑप्शन राहिलेला आहे। तर आज आपण बघूया की मेंबरशिप ऑप्शन कसं इनेबल करायचं। मेंबरशिप ऑप्शनची सेटिंग करण्यासाठी आपल्याला 5 स्टेप्स कंप्लीट कराव्या लागतात। तर चला बघूया वन बाय वन। सर्वात आधी आपल्याला एक्सप्लोरर नेक्स्ट स्टेप्स करायचे आहे। नंतर लॉयल्टी बॅचमध्ये आपल्याला ऑलरेडी 3 ऑप्शनवर क्लिक केलेला मिळतो। जर आपल्याला ते ऑप्शन पाहिजे असणार तर जसं आहे तसं सोडून नेक्स्टवर क्लिक करायचे आहे। नाहीतर खाली पुन्हा आपल्याला एक्स्ट्रा ऑप्शन मिळतात, त्यामधून चूज आपल्याला सिलेक्टेड करायचे आहे। मी करत आहे मेंबर्स ओनली व्हिडिओज, फोटोज अँड स्टेटस अपडेट, गेम प्ले विथ यू अँड मेंबर्स, ओनली लाईव्ह स्ट्रीम, असे मी हे 4 ऑप्शनवर क्लिक करत आहे। आणि जर तुम्हाला वेगळे ऑप्शन पाहिजे असतील तर तसं तुमच्या चॉईसनुसार तुम्ही क्लिक करू शकता। त्यानंतर आपल्याला नेक्स्टवर क्लिक करायचे आहे। अशा प्रकारे आपली पहिली स्टेप कंप्लीट झालेली आहे। आता दुसरी स्टेप बघूयात। तर दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला लेवल्स डिसाईड करायचे आहेत। तिथे बघा तुम्ही 2 लेवल, 3 लेवल आणि 4 लेवल असे ऑप्शन मिळतात। तर मी सजेस्ट करणार की तुम्ही लेवल 3 ऑप्शन चूज करायचं। लेवल 3 ऑप्शन चूज केल्यानंतर आता आपण जेवढे ऑप्शन स्टेप 1 मध्ये सिलेक्ट केलेले होते तेवढे ऑप्शन डिवाइड होऊन आपले 3 लेवलमध्ये दिसणार आहेत। आता आपल्याला 3 लेवलचे प्राइस डिसाईड करायचे आहेत। तर लेवल 1 मध्ये मी सजेस्ट करणार की सर्वात लोवेस्ट प्राइस ठेवायची। याच्या मागे एक मोठं कारण आहे की जर कोणी आपलं मेंबरशिप घेत असेल तर त्याला लो प्राइस दिसेल तर तो कधी पण आपल्या चॅनलवर येण्याचे चान्सेस जास्त असतात। मी लेवल 1 मध्ये 29 रुपीज सिलेक्ट करत आहे। तुम्ही तुमच्या चॉईसनुसार प्राइस सिलेक्ट करा। नंतर लेवल 2 मध्ये मी 89 रुपीज सिलेक्ट करते आणि लेवल 3 मध्ये 119 रुपीज सिलेक्ट करते। प्राइस सिलेक्ट झाले की आपल्याला नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करून तिसरा स्टेप्स कंप्लीट करायचे आहे। तर तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला सर्व लेवलचे नाव चेंज करावे लागणार आहेत। तर मी पहिल्या लेवलला सिल्वर नाव देत आहे, दुसऱ्या लेवलला गोल्डन देत आहे आणि तिसऱ्या लेवलला डायमंड नाव देत आहे। तुम्ही तुमच्या चॉईसनुसार नावंसुद्धा देऊ शकता। नावं देऊन झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। आता तुम्ही बघू शकता पहिला आहे सिल्वर, दुसरा आहे गोल्डन आणि तिसरा आहे डायमंड, असे मी 3 नाव दिले आहे। आता नेक्स्ट केलं आहे। नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला चौथी स्टेप दिसते। तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता सर्व आपल्याला ओके करायचे आहे। आता आपल्याला रिव्ह्यू अवर टर्म असं येणार आणि त्याच्यामध्ये 2 ऑप्शन येतात, त्यावर क्लिक करायचे आहे आणि कन्फर्म करून घ्यायचे आहे। कन्फर्म झालं की थोडं लोडिंग घेते, जसं तुमचं नेटवर्क असेल त्यानुसार। आता बघा युअर लेवल्स आर इन रिव्ह्यू असं ऑप्शन आपल्याला मिळते। आता आपण बघू शकतो की तो आपलं जो मेंबरशिपचा आपण इनेबल केला आहे तो रिव्ह्यूमध्ये गेलेला आहे। तिथं 24 तासामध्ये आपलं इनेबल होऊन जाते। आपण बघू पण शकतो की लेवल्स आपण कसे केलेले आहेत। तर सिल्वरसाठी मी 29 रुपीज, गोल्डनसाठी मी केलं आहे 89 आणि डायमंडसाठी मी केलं आहे 119 रुपीज। जर आपल्याला ॲड लेवल करायचे असेल तर एक ऑप्शन आपल्याला मिळतो आणि त्यावर क्लिक केलं की पुन्हा आपण एक लेवल वाढवू शकतो। जर नसेल तर त्याला क्रॉस करून जसं आहे तसं तीनच लेवल ठेवायचे आहेत। नंतर सबमिट करून पुन्हा टिक करून घ्यायचे आहे। दोन्ही ऑप्शनला टिक करून सबमिट करून घ्यायचे आहे। आता थोड्या वेळानंतर आपल्याला एक जीमेल आयडीवर मेल येतो आणि कन्फर्म असं मेसेज येतो। त्यानंतर आपल्याला मेल चेक झालं की आपल्याला studio.youtube.com वर जायचं आहे आणि तिथं आपल्याला ॲनालिटिक्सच्या ऑप्शनवर क्लिक करून अर्नच्या ऑप्शनवर जायचं। तिथं तुम्हाला दिसेल की मेंबरशिप ऑप्शन आपल्याला इनेबल झालेला आहे। आता आपल्याला बघायचं आहे की मेंबरशिप ऑप्शन आपल्या चॅनलमध्ये इनेबल झालं आहे की नाही। त्यासाठी आपल्याला यूट्यूबमध्ये जाऊन आपल्या चॅनलचे नाव सर्च करायचे आहे। आता बघू शकता माझं आलेलं नाही आहे, कारण 24 तासाच्या नंतर तो ऑप्शन इनेबल होतो। तर सबस्क्राईबच्या साईडला जॉईन बटन असते आणि त्यामध्ये
ती जॉईन बटन म्हणजेच मेंबरशिप ऑप्शन आहे. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर काही क्वेरी असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये पिन करा. थँक्यू.